महाराष्ट्र में वरिष्ठ ओबीसी नेतृत्व, भाजपा नेता एवं पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र से प्रबल दावेदार नरेश बड़े की ओर से क्षेत्र में किए जाने वाले समाज कार्यों को लेकर मुलाकात लेते पीआर न्यूज के संवाददाता। 20-25 वर्षापासून तुम्ही सामाजिक जीवनामध्ये आहात। साधनाताई बर्डे ज्या आहे माजी नगरसेविका राहिलेल्या आहे, क्षेत्राचा विकास त्यांनी केलेला आहे। तुम्ही सतत क्षेत्रामध्ये फिरताय। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचं काय समीकरण आहे, काय वाटतं तुम्हाला? पश्चिम नागपूर हा 27 झोपडपट्ट्यांनी आणि एक सिव्हिलाइज एरिया म्हणून ओळखला जातो। झोपडपट्ट्याही मॅक्सिमम आहे। हे एक वेगळ्या समीकरणाचा पश्चिम नागपूर आहे। इथे पहाड एरिया, ऑटो लॉगिंग एरिया अशा त्याचं जर जॉग्राफी पाहिली तर हा असा समतल एरिया नाही आहे। इथे जगदीशनगर, गंगानगर, सुरेंद्रगड असे पांढराबोडी हे टेकड्या आहेत आणि तिथे सगळे आमच्याकडे गरीब जे लोक आहेत ज्यांच्या पट्टे वाटप म्हणजे ज्यांना घरं घेऊन ते बिचारे 40 वर्षापासून राहत आहे। काचीपुरा झोपडपट्टी असो किंवा संजयनगर झोपडपट्टी, पांढरानगर झोपडपट्टी, मानवता सोसायटी झोपडपट्टी, नंतर आमची जगदीशनगर, गंगानगर, नंतर तुमचा दशरथ नगर, हा जो पट्टा आहे जे पहाडी एरियामध्ये जे लोक तिथे बसले आणि 40 वर्षापासून राहत आहे त्यांना ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या प्रशासनाकडून आणि जो सध्याचा आमदार आहे त्यांनी या झोपडपट्ट्यामध्ये फक्त गट्टू लावल्याने विकास होत नाही। विकास करायचा असेल तर त्याला तुम्हाला सगळं सामाजिक, सांस्कृतिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा सगळ्या गोष्टी सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे। तो काय झाला, इथे आमच्याकडे पश्चिम नागपुरात एक चांगलं हॉस्पिटल पाहिजे। आमच्या नागपुरामध्ये पश्चिम नागपुरामध्ये एक खेळाचं मैदान आताच आमच्याकडे 643 कोटी रुपये देऊन देवेंद्र भाऊ आणि गडकरी साहेबांनी मानकापूर स्टेडियमचं एक्सपान्शन स्कीम मंजूर केली आहे। आणि त्याचबरोबर पश्चिम नागपुरामध्ये एक माझं ब्ल्यूप्रिंट तयार आहे पश्चिम नागपुराच्या संदर्भात। मी इथे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे जिथे आज 25% इकॉनॉमिकली राईट टू एज्युकेशनमध्ये फॉर्म भरतात बिचारे गरीब लोक आणि तेव्हा त्यांचा मुलगा शाळेत जातो त्यावेळेस त्याला कुठंतरी ॲक्वर्ड फील होतं। मोठ्या लोकांच्या पोराबरोबर हा मुलगा मॅनेज होत नाही, म्हणून आम्ही जे महानगरपालिकेची शाळा आहे त्या शाळेला अशा अत्याधुनिक सुविधांनी उपलब्ध करून महाराष्ट्र सरकारच्या फंडातून त्या शाळेमध्ये सर्व गोरगरीबचे पोरं तर येतील, परंतु त्यांना कंपल्सरी कोणालाही ॲडमिशन घेण्याचं आम्ही तिथे कंपल्सरी सरकारची शाळा अशा प्रकारची चांगली सुविधायुक्त शाळाचा माझा एक संकल्प आहे। त्यानंतर इथे इंटरनॅशनल जो आमच्याकडे झू आलेला आहे, बाळासाहेब ठाकरे झू सेंटर म्हणून उघडला आहे, परंतु तिथं तेवढ्या सुविधा नाही आहे। त्याच्यावर अजून लक्ष देण्याची जरूरत आहे। एक मेट्रो ट्रेन आमच्या एरियामध्ये फिरली पाहिजे, कारण का आमचा एज्युकेशन हब आहे तो आपला दाभा असो, कडमेश्वर असो, त्या पट्ट्यामध्ये सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शाळा आहेत आणि तिथपर्यंत जायला आमचे पोरं बर्डीपासून दुसऱ्या ॲटोनी येतात। ॲक्सिडेंटचा प्रभाव असतो, त्याच्यामुळे लोक एक मेट्रो ट्रेन आमच्या त्या नाक्यापर्यंत गेली पाहिजे, हा माझा संकल्प आहे। अशा प्रकारचा विचार घेऊन पश्चिम नागपुरामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला माझी तिकीट मागण्यासाठी मी आज प्रयत्न करत आहे। मी पश्चिम नागपुरातल्या सगळ्या नागरिकांना वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठान किंवा भारतीय जनता पार्टीचा शहर उपाध्यक्ष नात्याने सांगू इच्छितो, त्या भारतीय जनता पार्टी पश्चिम नागपुरामध्ये जे काही तुम्हाला दिसत आहे, जे काही योजना राबवल्या जात आहेत, जे आम्ही लोकांपर्यंत आमचे संघटनचे बूथ प्रमुख असो, आमचा सत्ते प्रमुख असो, आमचे वार्डाचे अध्यक्ष असो, ज्या स्तरावर आम्ही काम करत आहोत, करोना काळापासून आम्ही या इच्छा पश्चिम नागपूरच्या लोकांना उपाशी मरू दिले नाही। आम्ही झोपडपट्टीमध्ये जाऊ आम्ही त्यांना मदत केलेली आहे। आज आमची लाडकी मुख्यमंत्री योजना असेल त्याचे फॉर्म मी 2781 फॉर्म भरले। म्हणजे आम्ही लोक शासन आमच्या महाराष्ट्र सरकारने ज्या योजना आणल्या त्या गोरगरिबापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे यासाठी आमचं संघटन रात्रंदिवस काम करत असते। आताच आम्ही बांधकाम कामगार कल्याणच्या ज्या किट येत आहे त्या किट कशा लोकांना वाटल्या, त्यांना त्या योजना कशा पोहोचल्या पाहिजे एवढा तर प्रयत्न आम्ही करतो। पण विरोधी पक्ष कोणत्याही प्रकारच्या योजनेला फक्त आपल्या लोकांमध्ये भय निर्माण करत आहे, ये ऐसा हो जाएगा, वो सरकार आएगी तो वैसे कर देंगे। मगर तुम्हाला सांगतो ही काम करणारी सरकार आहे, कष्टकऱ्यांची सरकार आहे, जनसामान्याची सरकार आहे आणि लोक जनतेला मी आवाहन करतो की यावेळेस चुकून कोणत्याही प्रकारचा फेक नेरेटिव्हच्या मागे न लागता योग्य त्या माणसाला निवडून द्या।
ही सरकार जनसामान्याचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत लाडली बहीण योजना असो आणि आज 12वीच्या मुलींना फ्री शिक्षण केलेलं आहे. आता कोणतीही असो, कोणत्याही कास्टची जर मुलगी असेल तिला 12वी नंतर उच्च शिक्षणाकरता त्याच्यासाठी फ्री एज्युकेशन पॉलिसी केलेली आहे. दुसरं म्हणजे वयोश्री योजना सगळ्यात चांगली आहे. बिचारा 65 वर्ष झालेला म्हातारा ज्यांना आईवडील पोरं काही लक्ष देत नाही त्याच्यासाठी 3000 रुपयेची योजना आहे. नंतर अशा कितीतरी महाराष्ट्र शासनाने आत्ताच काल 40 मंत्रिमंडळाचे असे निर्णय घेतले का जे निर्णय जर आम्ही खालच्या स्तरामध्ये राबवले तर आम्हाला असं बिलकुल मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचीच सरकार येणार आणि भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसणार.